हॅपी बर्थडे वीणा। आजचा व्हिडिओ हा अर्चना अरुण देशमुख म्हणजेच पूर्वाश्रमीची वीणा शशिकांत जोशी हिच्या 50व्या वाढदिवसानिमित्त खास करून बनवलाय। सर्वप्रथम महाडमध्ये जन्मलेली वीणा आणि तिचे एकूणच कॅरेक्टर या व्हिडिओच्या निमित्ताने मी मांडू इच्छितो। थोडंफार इकडे तिकडे राहिलं असेल तर मला नक्कीच खात्री की वीणा माफ करेल, पण जे काही माहिती आहे थोडक्यात जे काही सांगायचं ते नक्कीच सांगेन। पल पॉलिमर्स ही कंपनी जी महाडमध्ये MIDC मध्ये त्या ठिकाणी 1 2 ने 3 माणसांचे काम ही एकटीच बाई सांभाळायची। 300 कामगार ही हँडल करायची आणि मी नेहमीच गमतीने तिला म्हणायचो की मी आणि अतश्री 300 कामगारांच्या शिव्या ती आम्ही दोघं जण मिळून खातो। 150 कामगार आम्ही दोघं जण 150 कामगारांच्या शिव्या प्रत्येकाच्या नशिबात असतात। पण हा गमतीचा भाग सोडला तर सर्वप्रथम महाडच्या कल्पना जोशी व शशिकांत जोशी यांच्या एकूण 4 कन्या, त्या 4 कन्या रत्नांपैकी दुसरं रत्न म्हणजे वीणा। शशिकांत जोशी हे मिलिटरीत असल्या कारणाने एक कडक स्वभाव, लवकर गेले म्हणजे शाळा कॉलेजच्या ह्याच्यातच मी शाळेतच असताना किंबहुना वडील गेल्यामुळे एक वेगळंच वातावरण असतं। आई ही त्यामुळे एक प्रकारे आई आणि वडील या दोन्हींची भूमिका सांभाळत होती। कल्पनाशी कालांतराने तार ह्याच्यात लागल्या आणि पोस्टात आणि तार मध्ये लागल्यानंतर त्यांचं ते काम करत होते। आई लवकर गेली आणि कोणालाही सरळ भाषेत बोलणारी आणि फायदा तोट्याचा विचार न करणारी आपलं मत व्यक्त करणारी अशी वीणा, हिचं लग्न एका वकिलाशी, म्हणजे तसं बघायला गेलं तर अगदी नाकासमोरनं चालणारा वकील असं कधीच म्हणू शकणार नाही अशा व्यक्तीशी झालं, म्हणजे माझ्याशी झालं। आणि ज्याचं खऱ्या अर्थाने मैदानाशी नातं असलेला असा आपला नवरा, त्याला कुठेही मैदानापासून दूर न करता मैदानात जाऊ देणं। आपली मुलगी ही पण मैदानात त्याच नवऱ्याने आणून सोडली असताना ती पण मैदानात आहे, तिलाही तेवढ्याच पूर्ण ताकदीने तिला मैदानात खेळण्याकरता तेवढं सहकार्य देणं आणि असे 2 भटक्या जमातींना एकत्र सांभाळणं, ह्याची कसरत करणं, हे खऱ्या अर्थाने अवघड काम ती करत होते आणि करते आहे। कारण अजूनही आमची भूतं आम्ही वाढली आहोत आणि वाढीव भूतं म्हणजे आणखीन वाढीव काहीतरी वेगवेगळी कामं करत होतो। मी लायन्समध्ये आहे, ती लिओची प्रेसिडेंट आहे। घरामध्ये 2 जण 2 दिशेला 2 वकील, दोघांची भाषा शब्दात पकडायचा प्रयत्न आणि एवढं होऊन सुद्धा घरात आवाज कोणाचा तर वीणाचा आवाज। कारण सतत मुलीला टोकावर घेऊ शकणारी अतश्री सारख्या मुलगी जी आहे ती हातात कधी तुरी देऊ शकते अशी मुलगी म्हणजे कन्याश्री, फक्त लगाम फक्त तीच तिच्या हातात ठेवू शकते अशी प्रकारे। म्हणजे ती फक्त तिला विचारलं की बाबा टेन्शन कोणाचं, बाबा आईचं, ती तिला बरोबर चावी लावते आणि ती कंट्रोल ठेवते। लहानपणी वडिलांनी पैसा तिच्या हातात पडला रस्त्यात म्हणून जाम कुदललं, गावभर पैसा शोधत फिरलेली होती। सहसा वडिलांचा मार नंतर खाल्ला नाही, सासूशी कधीच पटलं नाही। एका मेहनत 2 तलवारी, दोघंही तिखट बोलणारे, रोखठोक बोलणारे, पण सासूला संपूर्ण तिच्या औषधोपचाराची काळजी घेणं, पथ्य पाणी सांभाळणं। म्हणजे मी हे 100% सांगू शकतो 1990 ते माझं लग्न झालं 98च्या अखेरीस नोव्हेंबर, या 90 ते 98 नोव्हेंबर या दरम्यान माझ्या आईला जवळजवळ 20-22 मेजर अटॅक आले, हार्ट अटॅक आले। आणि 98 पासून आई माझी वारली 2012 या दरम्यान आईला कुठचाही अटॅक आला नाही, कुठे ऑपरेशन केलं नव्हतं, आईचे तेवढेच ब्लॉक होते, अटॅक आला नाही।
आले ते सगळे डायबिटीसचं होतं. मग डायबिटीज वाढलं, गँग्रीननी पाय कापला, 11 वेळा ऑपरेशन झालं, त्यात 5 वेळा बारीक 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 एक बोट कापलं, 2, 3, 4, 5 असं करत कापलेलं असताना नंतर सासूच्या पाठीशी उभे राहून परत सासू आपल्या पायावरती बूट घालून 2005 ते 2012 चालत होती. मग हा जो भाग आहे की पटत नसलं तर पटणं एका ठिकाणी पण नातं एका ठिकाणी, हा एक नक्की भाग होता. आणखीन एक गंमतशीर आठवण म्हणजे सुरुवातीच्या काळात अतश्री झाल्यापर्यंत म्हणा की अतश्रीच्या अगोदर बहुतेक वेळा भांडण म्हणजे मी कोणाची बाजू घेत नाही म्हणून असायचं, ना आईची ना बायकोची. आणि मग अशाला कुठे वाद झाला आणि माझी बाजू नाही घेत म्हटलं तर बॅग भरली की बॅग भरून गावी ना माहेरी जायचं ना म्हणून मीच गाडीवरनं घेऊन जायचो. परळ एसटी डेपोपर्यंत नेऊन परळ एसटी डेपोच्या कॉर्नरच्या हॉटेलात बसायचो, थोडं खायचो, गप्पा मारायचो आणि तिला परत पटवून मी परत घरी घेऊन यायचो. असं त्याचं रौप्य महोत्सव वर्ष पण झालं असेल, रौप्य म्हणजे 25 वेळा पण झालं असेल कदाचित. इतपत म्हणजे डोकं एकदम गरम, राग आला पण तो नंतर निवाळू शकतो, शांतही करता येऊ शकतो, इतपत मृदू स्वभाव. मनाने म्हणून म्हटलं एक साधी सरळ कणखर एकाच पॉइंटवर रोखून ठेवणं. बाबा मी माझं खरं आहे ना तर मी खरी बाब सोडणारच नाही. अशी वीणा. तिला गाण्याची आवड, पेटीची आवड, योगाची आवड, किंबहुना लग्न झालं त्यावेळेला साधारण लग्नानंतर अतशी झाल्यानंतर किंचित जाड झालेली वीणा ही नंतर तिने मेहनतीने घरातली सगळी कामं मीच करणार पासून करत तर ती जात्रेत बारीक झाली. मी तिला गमतीने म्हणायचो की तुझ्या अगोदरचा फोटो आणि आत्ताचा फोटो जर दाखवला तर कोणीही आपला तुझ्या नावावरती त्याचं औषध खपवू शकतो की बघा हे खाल्ल्यानंतर बारीक किती होऊ शकतं. इतपत म्हणजे मेंटेन करणं, बॉडी मेंटेन करणं. कुठचीही व्यायामशाळेत हे नेहमी आपण जातो तसं जिम बिम न करता योगा, चालणं आणि प्रत्यक्ष काम, घरातलं काम याच्या जीवावरती तिने ते मेंटेन केलं. माझ्या घरात पर्शियन मांजर आहे, आणली अतश्रीने. पण आता तिची अशी स्थिती आहे की तिचं संपूर्ण कौतुक, लाड एक प्रकारची तिची आईच वीणा आहे. हाक मारल्यानंतर तिला कधी भूक लागलेली असते, ती तिला खुणवते, शेपट्या मारते, पटवते, मनवते आणि एका पॉइंटला अगदी तिच्या गालाला गाला लावून तिचे पापे पण घेते. ते ॲलिस ही पर्शियन मांजरीची ती आई, इतपत एक कोड कौतुक. डॉक्टर आंबेडकर या महाडच्या कॉलेजमधून तिने बीकॉम शिक्षण घेतलं. खूप इच्छा होती मुंबईत नोकरी करायची, पण मला गावावरनं विना मुंबईत आल्यानंतर मला ती खात्री वाटत नव्हती. कदाचित एक्स्ट्रा प्रोटेक्शन असेल म्हणा, घरी गरज नव्हती. घरी आई सतत कधी आजारी पडेल तर अशा वेळेला काय गरज आहे बाहेर नोकरीची, म्हणून तिला तू घर सांभाळ. पण फुल क्वालिफाईड. ती एक तिच्या मनात सातत्याने इच्छाच की मी कधी काय, माझ्या ऑफिसमध्ये कोणी नवीन पोरगी लागली की नवीन का लागली, मी का नाही, मी केली असती ना. मेंटॅलिटी तर मेंटॅलिटी, पण सर्व्हिस मेंटॅलिटीची बाई, तिला सर्व्हिस मेंटॅलिटीचा दुर्दैवाने नवरा काय भेटला नाही. नाकासोबत 9 ते 5 असा नवरा जर तिला असता तर अगदी खुश खुश झाली असते असं वाटतं. पण मी नाही ना तसा, त्यामुळे मी जसा आहे तसाच. सकाळी 9ला गेल्यानंतर रात्री 10-10:30 पर्यंत गायब असणारा आणि आताशी माझ्या पुढे पदात कदाचित तिचं कंट्रोल नसतं तर ती कधी 12-12:30 वाजवेल सांगता येत नाही अशी पोरगी. असे 2 धूमकेतूंना एकत्र ठेवण्याचं कसब हे वीणाने जमवलंय. तिचा 50वा वाढदिवस आहे. कशाला वाढदिवस सादर करणार, तर उद्यापासून मीच काम करणार ना. उगीच एक दिवस मग आम्हाला उगीच झाडेवर चढवायचं असं स्पष्ट बोलणारी. आणि कुठलाही खर्च करायचा झाला तर ते थोडंफार आमचा स्वभाव मिळता जुळता या बाबतीत की खिशात 10,000 असले तरी 1,000 रुपयेच खर्च करणार.
आणि माझी पोरगी एक्झॅक्ट उलट 10 असले की 15 का नाही खर्च करायचे, 15 खर्च करून इकडून तिकडून 5 करून 15 खर्च करणार. स्वभावांमधला फरक असो. एक नक्कीच आहे की अनेकांना ती पाठीशी उभी राहते. दत्तात्रय सत्संग मंडळाची एक हाडाची कार्यकर्ती, म्हणजे तिला देवाचं करायला प्रचंड आवडतं. दर महिन्याला काही ना काहीतरी देवाचं आमच्या घरात होतं आणि त्याचं संपूर्ण श्रेय तिला जातं. म्हणजे आज आम्ही जे काही प्रगती करतोय, मी म्हणा, माझी मुलगी म्हणा, त्याकरता जे एक प्रकारचं एक कवच असतं, ते कवच, दैवी कवच, हे मी नक्की म्हणेन माझ्या बायकोमुळे आणि आम्ही जे करत असलेल्या व्रतवैकल्यामुळे असेल, ते नक्कीच आहे. जास्तीत जास्ती तुम जिओ हजारो साल इतकंच. आणि 50वा वाढदिवस आहे, हॅपी बर्थडे, एवढंच बोलतो. धन्यवाद.